घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. कधी काळी खेळाडूंच्या उत्साहाने दुमदुमणाऱ्या ठाण्याच्या ऐतिहासिक अशा गावदेवी मैदानात काल दुपारी मैदान रक्ताने माखले. क्रिकेट खेळताना झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आणि त्यात एका 26 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. रोहित मोरे असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासातच 2 आरोपींना अटक केले. ठाण्याच्या खाटण रोड परिसरात राहणारा एक 13 वर्षीय मुलगा काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास गावदेवी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना त्या ठिकाणी हरीश नावाच्या मुलाचा रोहित पटनेशा व विष्णू चव्हाण यांच्याशी वाद झाला. या वादातून पटनेशा आणि चव्हाण यांनी हरीशला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीची माहिती मिळता रोहित मोरे आणि त्याचा मित्र अमित कीर हे तिथे मध्यस्थी करण्यासाठी पोहोचले होते. मात्र आरोपी पटनेशा आणि चव्हाण यांचा राग अनावर झाला होता. त्यांच्या जोरदार खडाजंगी झाली आणि संतापलेल्या आरोपीने धारदार चौकीने रोहित मोरे आणि अमितवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारात दरम्यान रोहित मोरे याचा मृत्यू झालाय. तर या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून नौपाडा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही तासातच आरोपी रोहित पटनेशा आणि विष्णू चव्हाण यांना अटक केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अमित कीरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाढती जीवनशैलीतील अनियमितता, तंबाखू व्यसनाचे वाढते प्रमाण आणि आरोग्य तपासणीकडे होणारे दुर्लक्ष ही कर्करोग वाढीची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट करत, कर्करोग हा मूल्याचा शिक्का नाही, तो वेळेवर ओळखला गेला तर पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. मात्र भीती, अफवा आणि दुर्लक्ष यामुळेच अनेक जीव धोक्यात येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याबाबत जागरूक व सजग राहणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात येथे कर्करोग जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर कैलास पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात त्यांनी कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि आधुनिक उपचार पद्धती तसे वेळेवर निदान केल्यास उपचाराचे यशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते याबाबत सविस्तर माहिती दिली. कोणतीही शारीरिक बदल, वेदना किंवा असामान्य लक्षणे आढळल्यास ती लपवू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या वेळी ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर हितेश सिंघवी, दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी स्तनरोग, मूर्ख कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि फुफ्फुस कर्करोग यासारख्या आजारांवर विशेष मार्गदर्शन केले. महिलांनी व तरुणांनी नियमित तपासणीची सवय लावणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील 1 ते 2 महिन्यापासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काल झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. मालमत्ता कर थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देत कर भरण्यास नकार देणाऱ्या निवासी मालमत्ता धारकांच्या नळ जोडण्या खंडित कर आणि अनिवासी मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश राव यांनी दिलेत. मालमत्ता कर हा ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मानला जातो. या विभागात अर्थसंकल्पात कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येते. यंदाच्या आर्थिक वर्षातील असेच उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी किती कराची वसुली झाली याचा आढावा घेण्यासाठी काल आयुक्त सौरभ राव यांची बैठक झाली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त मिताली संचेती तसेच सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांच्यावर तात्काळ जप्ती वॉरंट बजावणे, नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करणे, नळ जोडणी आणि इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. अनिवासी मालमत्ताबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेत अनिवासी मालमत्ता धारकांवर जप्ती आणि सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांना दिलेत. तसेच कर वसुली वाढवण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्यात. आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता महापालिकेच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील पालिकेमार्फत करण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या साकेत भागाची पाहणी करून येथील कांदळवन आणि पाणथळ क्षेत्रावरील पोलीस विभागाकडून करण्यात आल्याचा दावा करत ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाने या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची बाब पुढे आले. परंतु या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी ठाणे पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावत थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. यामुळे ठाणे पोलीस अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झालीत. ठाण्याच्या रुस्तमजी घोरत प्रकल्प परिसरातून साकेत पोलीस मैदानालगत आणि राबोडी येथील आकाशगंगा संकुलाच्या पाठीमागून जाणारा नैसर्गिक नाला पुढे ठाणे खाडीला जाऊन मिळतो. या सुमारे 10 हेक्टर जमिनीच्या 7-12 उतारावर भोगवाटा म्हणून पोलीस आयुक्त ठाणे अशी नोंद आहे. हे क्षेत्र CRZ-1 आणि CRZ-1B या पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील श्रेणीत मोडते. न्यायालगत मोठ्या प्रमाणावर कांदळवन अस्तित्वात आहे. 17 नोव्हेंबर 2025 रोजी येथील कांदळवनावर भराव टाकण्यात येत असल्याची बाब आकाशगंगा संकुलातील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि राबोडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तसेच ठाणे तालुका कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांनी माहिती दिली. तक्रारीनंतर 20 नोव्हेंबर रोजी वन विभागाच्या कांदळवन कक्षाने स्थळ पाहणी केली, तरी भराव थांबत नसल्याने 25 नोव्हेंबर रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय पाणथळ तक्रार निवारण समितीकडे ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली. यानंतर नव्याने करण्यात आलेल्या पाहणीत ॲव्हिलेसिनिया मरिना जातीचे तीवर वृक्ष अर्धवट तुटलेल्या अवस्थेत, काही फांद्या सुकलेल्या आणि काही जिवंत झाडे मातीखाली गाडलेली आढळल्याची नोंद करण्यात आली. वन विभागाने सविस्तर अहवाल तयार केला. दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत ठाणे पोलीस आयुक्तालयाने 18 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मियावाकी पद्धतीने 18,000 रुपये लावण्याची परवानगी मागितल्याचे समोर आले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. 22 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि ठाणे महापालिकेला तक्रारीची शहानिशा करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती रोहित जोशी यांनी दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाणे शहरातील येऊरच्या डोंगरावरील हवाई दल स्थानकाच्या परिसरात बिबट्या आढळून आलाय. या बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ नेमका कधी काढण्यात आलाय याविषयी अद्याप समजू शकले नाही. असे असले तरी या भागात नागरिक सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी जात असून व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ठाणे शहराच्या एका बाजूला खाडी किनारा तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग येतो. या उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसरात बंगले, हॉटेल आहेत. यामुळे येथील नागरिकांची ये जा सुरू असते. परंतु रात्रीच्या पार्ट्या दरम्यान होणारे ध्वनी प्रदूषण आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे वन्यजीवांवर परिणाम होतो. यावरून वन विभागावर सातत्याने टीका होते. याशिवाय अनेक नागरिक येऊर परिसरात सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी जातात. या भागात खुली व्यायामशाळा असून येथे अनेक नागरिक सकाळ आणि सायंकाळी व्यायामही करतात. दरम्यान याच परिसरात
हवाई दलाचे स्थानक असून त्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आलाय. हा परिसर वनक्षेत्रात येत असला तरी या ठिकाणी नागरिकही फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.